नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अच्छा, ठीक आहे. तर आज आपण इलेक्ट्रिकल डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड सेममधील फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. बरोबर आहे. तर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा एक बेसिक सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकलचा आणि खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळं हा सब्जेक्ट आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचा आहे. तर मित्रांनो, FEE जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर इन फ्युचर पुढं तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री असेल किंवा MTech असेल, पुढे समोर कितीही तुम्ही एज्युकेशन घेत गेलात तरी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती बेसिक कन्सेप्ट जी असेल इलेक्ट्रिकलची त्या तुम्हाला FEEमध्येच मिळणार आहेत. बरोबर आहे. तर खूप इम्पॉर्टन्स म्हणून हा सब्जेक्ट आपल्याला शिकायचा आहे. चला तर बघूया त्याच्यामध्ये कोणकोणते युनिट आपल्याला डिस्कस करायचे किंवा कोणकोणते पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे ते आपण आता चर्चा करूया. ओके, बघा तुमच्यासमोर काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, त्याची मी नावं तुम्हाला दिलीत. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो असेल तो म्हणजे कोणता आहे रे, बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर. बरोबर आहे. आता तुम्ही फर्स्ट सेमिस्टरमधून सेकंड सेमिस्टरमध्ये आलात, त्याच्यामुळे तुम्हाला आता मॅक्झिमम गोष्टी अजून एवढ्या डिटेल माहीत नसेल. ओके, तरीसुद्धा तुम्ही थोड्या गोष्टी कुठेतरी फिजिक्समध्ये वगैरे ऐकलेल्या असेल. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर कोणकोणते येतात, जसे की आपण म्हणू शकतो सर व्होल्टेज म्हणू शकता, करंट म्हणू शकता, रेजिस्टन्स म्हणू शकता, पॉवर म्हणू शकता, एनर्जी म्हणू शकता. हे छोट्या जे पॅरामीटर असेल, बरोबर आहे, हे सगळे पॅरामीटर आपल्याला इन डिटेल शिकायचे विथ फॉर्म्युला. बरोबर आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्हाला इन फ्युचर पुढे ज्यावेळेस तुम्ही असाल, तुम्हाला सपोज पॉवर सिस्टम असेल, मशीन असेल, बरोबर आहे, हे सगळे सब्जेक्ट जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला याची खूप जास्त मदत होणार. आणि मॅक्झिमम लॉ जे असतील, बेसिक्स लॉ, ते सुद्धा तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायला भेटणार आहे. की इलेक्ट्रिकलचे रिलेटेड जेवढे काही लॉज असतील ते पूर्ण लॉ तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायला मिळणार आहेत. ओके, तर बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर कोणकोणते असतील ते तर आता आपण डिस्कस करणार आहोत. बरोबर. त्यानंतर बघा तुमचा सेकंड चॅप्टर जो असेल तो DC सर्किट. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो तो कोणता असतो रे, AC सप्लाय. बरोबर. सेम लाईक दॅट असा आपल्याकडं एक DC सप्लाय पण असतो. मग नेमकं AC सप्लाय काय असतो, DC सप्लाय काय असतो, याचा सेपरेटली अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कोणता दिला तुम्हाला, DC सर्किट्स. बरोबर. म्हणजे DC सप्लाय जे असेल त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कसा असतो, काय असतं, हे आपण आता डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. त्यानंतर बघा तुम्हाला थर्ड युनिट दिलं बघा, कॅपॅसिटर अँड बॅटरी. बरोबर आहे. आता बॅटरी तर तुम्ही सर्वांनी लहानपणापासून बघतच आलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त बॅटरीबद्दल जास्त काही माहिती नसेल ती आता माहिती मिळणार किंवा माहिती करून घ्यायचं आहे. बरोबर. आणि सेम लाईक दॅट कॅपॅसिटर काय असतं आता जस्ट आपण डिस्कस करणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मित्रांनो मॅग्नेटिक सर्किट्स. बरोबर आहे. आता आपण लहानपणापासून एक चुंबक जे असेल, मॅग्नेट जे असेल, त्याच्यासोबत बरंच जे आपला सायन्स होता त्या सायन्समध्ये छोटे आपण त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केले आहेत. बरोबर आहे. जसं आपण विज्ञानमध्ये शिकलो होतो बऱ्यापैकी, तर तुम्ही फक्त आतापर्यंत मॅग्नेट बघितलं असेल. बरोबर आहे. पण जो मॅग्नेट असतो किंवा त्याच्यामध्ये इंटरनल काय असतं ॲक्च्युली, बरोबर आहे, की त्याच्या रिलेटेड आणखी कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला मॅग्नेटिक सर्किटमध्ये शिकायचे, जे की आपल्या लाईफमध्ये दररोज आपण यूज करत असतो. जसं की सपोज तुमच्या घरामध्ये फॅन आहे बघा. बरोबर आहे ना. मग हा फॅन जो असेल तो कुठल्या प्रिन्सिपलवर चालतो, नेमका ॲक्च्युअलमध्ये काय होत असेल, म्हणजे तुम्ही स्विच दाबलं म्हणजे फॅन चालू झाला म्हणजे काही जादू आहे का, नाही. तर त्याच्यामागे काही ना काही रिझन आहे आणि ते रिझन तुम्हाला शोधायचं आहे, हे तुम्हाला मॅग्नेटिक सर्किटमध्ये शिकायला मिळेल. बरोबर आहे. आणि हा मॅग्नेटिक सर्किट जो असेल तो एक बेसिक आहे आणि त्याच्यानंतर थोडं ॲडव्हान्स असेल जे ॲक्च्युअल तुम्हाला यूज करायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. लक्षात आलं. जर तुम्हाला एकदा मॅग्नेटिक सर्किट समजलं तर तुम्हाला काय समजेल मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अशा प्रकारे आपल्याला 5 युनिट या सब्जेक्टमध्ये डिस्कस करायचे आणि खूप इम्पॉर्टन्स आहे. बरोबर आहे. म्हणजे इंडायरेक्टली तुम्हाला वरचे 3 पार्ट जे असेल ते इलेक्ट्रिक सर्किटबद्दल सांगेल आणि खालचे 2 चॅप्टर जे असेल ते मॅग्नेटिक सर्किटबद्दल डिस्कस करायला मिळेल. ओके, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला जे युनिट असेल आपला कोणता आहे रे, बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर. मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो की आपल्याला बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर समजून घेणं खूप इम्पॉर्टन्स आहे. बरोबर आहे. कारण त्याच्यावरच तुमची पुढची फील्ड जी असेल पूर्ण डिपेंड आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घ्यायचं नेमकं DC करंट काय असतो. सर मला फक्त आतापर्यंत लॉंग फॉर्मच माहित होता, डायरेक्ट करंट, पण नेमकं काय असतं हे मला माहित नाही आणि तेच आपल्याला त्या डिटेलमध्ये शिकायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट AC करंट. बरोबर आहे. AC करंट सुद्धा मला असं फक्त लॉंग फॉर्म माहित होता, बट लॉंग फॉर्मच्या पलीकडे सुद्धा बरंच काही आहे ते आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्होल्टेज शब्द ऐकला असेल, करंट शब्द ऐकला असेल, व्होल्टेज सोर्स काय असतं, करंट सोर्स काय असतं. बरोबर आहे. अजून महत्त्वाची गोष्ट, हे व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स जे असतात त्याचे 2 वे असतात. एक असतात आयडियल, दुसरं कोणतं असतं प्रॅक्टिकल. आता हे आयडियल आणि प्रॅक्टिकल म्हणजे कसं असेल सर,
बघा मी सपोज तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की मला अमेरिकेला जायचं आहे, बरोबर आहे. मग मला अमेरिकेला जायचं आहे, मीच ठरवलं मला उद्या सकाळी अमेरिकेला जाऊन यायचं आहे, बरोबर आहे. मग मी झोपेतच ठरवलं की मला आता अमेरिकेला जाऊन यायचं आहे. मी फ्रॅक्शन ऑफ सेकंदात अमेरिकेला जाऊन सुद्धा आलो, बरोबर आहे. हे झालं आयडियल कंडिशन. मला कुठलीही डिस्टर्बन्स आले नाही आहे, मी डायरेक्ट गेलो, वापस आलो, रिटर्न आलो. मला कुठलेही त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आले का नाही, बरोबर आहे. याला म्हणतो आपण इमॅजिनरी वर्क, बरोबर आहे. पण जर समजा मला ॲक्च्युअल खरोखर जर जायचं असेल तर मला सकाळी झोपेतून उठावं लागेल, बरोबर आहे. मला झोप मोडून उठावं लागेल, फ्रेश व्हावं लागेल. फ्रेश झाल्यानंतर मग मला त्याच्या अगोदर मला तिकीट बुक करावं लागेल, मला बस स्टॉपला जावं लागेल, मला एअरपोर्टवर जावं लागेल, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच अडथळे येतील, ट्रॅफिक लागेल, म्हणजे हे जे काही तुम्हाला अडथळे फेस करावं लागतात हे कधी फेस करावं लागेल तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्ही खरोखर गेल्यावर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम तयार होतील, बरोबर, किंवा तुम्हाला खूप प्रॅक्टिकली डिस्टर्बन्स तयार होईल, पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डिस्टर्बन्स नव्हता. त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी सिस्टम, याला म्हणतो आपण प्रॅक्टिकली सिस्टम, बरोबर आहे. तर त्यालाच म्हणतो आपण आयडियल सोर्स आणि याला म्हणतो आपण प्रॅक्टिकल सोर्स. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला लॉसेस आढळणार नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला बरेच लॉसेस आढळतील. हे नेमके लॉसेस काय आहे, कशाचे लॉसेस आहे, हे आपल्याला आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्समध्ये बघायचे आहेत, बरोबर. मी तुम्हाला जस्ट फक्त एक्झाम्पल दिलं ज्याच्याकडून तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट काय असतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय असतो. आता हे थोडं तुम्ही फिजिक्समध्ये ऐकलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे तुमच्यासाठी पूर्णतः नवीन नाही आहे, हे ऑलरेडी आपलं फर्स्ट सेमेस्टरच्या फिजिक्समध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. तर हे परत आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रिक करंट, आता करंट म्हणजे नेमकं काय असतं, पोटेन्शियल नेमकं काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स नेमकं काय असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असेल, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असेल, बरोबर आहे. हे फोर्स EMF वगैरे हे नाव तुम्ही ऐकलं असेल फिजिक्समध्ये, हे तुम्हाला नंतर परत आता डिटेलमध्ये शिकायचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर, एनर्जी आहे ना, मी तुम्हाला आताच बोललो होतो ना की पॅरामीटरमध्ये 2-3 तुम्हाला लिहून दिले तुम्ही 4-5, त्यामध्ये इलेक्ट्रिक वर्क असेल, पॉवर असेल, एनर्जी असेल, हे आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे विथ डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट आणि ॲप्लिकेशन सुद्धा आपल्याला बघायचे, ॲक्च्युअलमध्ये नेमकं याचा यूज कसा होतो, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा मी पुढचं म्हटलं होतं तुम्हाला रेजिस्टन्स, बरोबर आहे. रेजिस्टन्स काय असतो, रेजिस्टिव्हिटी काय असते, कंडक्टिव्हिटी काय असते, पुन्हा इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स काय असतो, बरोबर आहे. हे खूप इम्पॉर्टन्स पार्ट आहे मित्रांनो, कारण तुम्हाला पुढे याच्यावर खूप बेसिक कन्सेप्ट, ह्याचे बेसिक कन्सेप्ट याच्यावर खूप मोठमोठाले न्यूमेरिकल किंवा मोठमोठे कन्सेप्ट क्लिअर होतात, बरोबर आहे. तुम्हाला नंतर हळूहळू पुढे गेल्यावर लक्षात येऊन जाईल, बरोबर आहे. त्यानंतर बघा टाईप्स ऑफ रजिस्टर. आता हे जे रजिस्टर आपण बघितले त्याचे कोणकोणते टाईप्स आहे किंवा त्या प्रत्येक रजिस्टरचे ॲप्लिकेशन काय असेल, बरोबर आहे. अजून बघा समजा मी करंटचा वापर करून अजून माझ्याकडे कोणकोणते इफेक्ट तयार होऊ शकतात, मग मी काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणकोणते असतील रे मग, म्हणजे मी करंट देऊन हीट मिळवू शकतो, मी करंट देऊन मॅग्नेटिक इफेक्ट तयार करू शकतो, मी करंट म्हणजे केमिकल तयार करू शकतो. म्हणजे याचा अर्थ लक्षात आलं, हिटिंग इफेक्ट काय असेल, मॅग्नेटिक इफेक्ट काय असेल, केमिकल इफेक्ट काय असेल, हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आता हे ऑलरेडी तुम्ही फिजिक्समध्ये डिस्कस केले, मी परत सांगतो, याचा बेस तुमचा ऑलरेडी फिजिक्समध्ये थोडा झालेला आहे. तेच तुम्हाला आता इन डेप्थ आणि डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहे, जे की तुम्हाला लॉंग टर्म लक्षात ठेवायचे आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला लॉंग टर्मसाठी शिकायचं आहे. कारण सांगतो की पुढं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये या कन्सेप्ट वापरायच्या आहेत, प्रत्येक सब्जेक्टमध्ये. इव्हन दो तुम्हाला PhD पर्यंत जरी गेले तरी तुम्हाला याची गरज पडणार आहे, म्हणजे पडणार आहे ॲज एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या नात्याने, लक्षात आलं. त्यानंतर बघा नेक्स्ट तुमचं असेल बघा सेकंड युनिट. मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला आता AC आणि DC सप्लायबद्दल पहिल्या चॅप्टरमध्ये माहीत झालं. आता तुम्हाला कशाबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, DC सर्किट, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला म्हटलं होतं बेसिक लॉ आपल्याला माहीत पाहिजे. ओम्स लॉ आपला ऑलरेडी डिस्कस झालेला आहे, बरोबर आहे. हा ओम्स लॉ नेमका एक्झॅक्ट काय असतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे, बरोबर आहे. ओम्स लॉमध्ये किती पॅरामीटर असतात, ते एकमेकावर कसे डिपेंड असतात, समजा डायरेक्टली असेल, इनव्हर्सली असेल, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे, बरोबर. त्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. जसं सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की एखाद्या दगडामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील का, बरोबर, एखाद्या म्हणजे बोर्डमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील का, भिंतीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील का, पेनमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील का, बरोबर आहे. तर आपला आन्सर काय असायला पाहिजे, यस सर, प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. कारण आपल्याला माहिती आहे की जगातली ईच अँड एव्हरी गोष्ट जी असेल ती कशापासून बनलेली आहे, ॲटॉमपासून बनलेली आहे. आणि ॲटॉममध्ये काय काय असतं रे, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग मला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, पण फरक काय, फक्त ते एकमेकापासून दूर असतील, जवळ असतील, हा मेन डिफरन्स, बरोबर आहे. तसाच एक सेम क्वेश्चन तयार होतो मित्रांनो की बाबा रेजिस्टन्स कशामध्ये असतो. रेजिस्टन्स म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स कशामध्ये असतो. आपण जर सुपर कंडक्टर सोडलं तर ऑलमोस्ट सगळ्या याच्यामध्ये रेजिस्टन्स असतो, कमी जास्त असेल तो विषय वेगळा आहे, लक्षात आलं. तर त्यालाच म्हणतो आपण बघा इंटरनल रेजिस्टन्स असेल, बरोबर आहे. मग इंटरनल रेजिस्टन्स मला कशाचं बघायचं आहे, मग मी काय म्हणू शकतो, मला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स असेल, बरोबर आहे, इंटरनल व्होल्टेज ड्रॉप असेल, बरोबर आहे, टर्मिनल व्होल्टेज असेल, या गोष्टी आपल्याला सगळ्या डिस्कस करायच्या आहेत. क्लिअर आहे.
त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही रजिस्टरबद्दल थोडं तरी ऐकलं असेल, बरोबर आहे, किंवा पहिल्या चॅप्टरमध्ये तुमचं ऑलरेडी क्लिअर होईलच, बरोबर आहे. आता हा रजिस्टर जो असेल, हा रजिस्टर जर समजा मी सिरीजमध्ये जोडला तर त्याचे कनेक्शन असतात, एंड टू एंड कनेक्शन ज्यावेळेस मी केलं त्याला म्हणतो आपण सिरीजमध्ये, बरोबर आहे. आणखी तेच रजिस्टर जर मी पॅरलमध्ये कनेक्ट केले तर काय होईल, बरोबर आहे, त्याचा इफेक्ट काय असेल, बरोबर आहे, ते रजिस्टन्स वाढेल किंवा कमी होईल. आता या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे. लक्षात आलं. एक्झॅक्ट सिरीज कनेक्शन सुद्धा काय असतं, पॅरल कनेक्शन सुद्धा काय असतं, हे सुद्धा आपण एकदम बेसिक्स पासून बघणार आहोत. क्लिअर आहे, कळालं मित्रांनो. बघा तुम्हाला पुढे दिलंय, त्यांनी स्पष्ट क्लिअर केले सिलेबसमध्ये की थिअरी अँड न्यूमेरिकल्स म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा येणार आहे आणि हे न्यूमेरिकल पण खूप इझी आहे मित्रांनो, पण तुम्हाला त्या अगोदर थिअरी समजली पाहिजे. लक्षात आलं. आणि हे समजणार म्हणजे समजणार, तुम्ही फक्त आपल्यासोबत कंटिन्यू जोडलेले राहा, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पुढचा पार्ट आहे बघा. ह्या डेफिनेशन तुम्हाला इन फ्युचरमध्ये खूप महत्त्वाचे आहे. जसं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हळूहळू समोर जाल त्यावेळेस तुम्हाला एक नेटवर्क नावाचा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला परत डिटेलमध्ये शिकायचं आहे मित्रांनो. त्यामुळं आत्ताच लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह सोर्स काय असतात, पॅसिव्ह सोर्स काय असतात, किंवा ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, लिनियर, नॉन लिनियर, युनिलॅटरल सर्किट, बायलॅटरल सर्किट, पॅसिव्ह, ॲक्टिव्ह नेटवर्क, नोड, ब्रँच, सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये परत नेटवर्कमध्ये शिकायचं, बरोबर आहे. मग मला पुढं शिकायचं, त्यासाठी मी आत्ताच व्यवस्थित शिकलो म्हणजे पुढे मला त्रास होणार आहे का नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टन्स कन्सेप्ट 2.3 नंबर, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला पुढे हे जशाला तसे कॉपी पेस्ट मित्रांनो, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आताच व्यवस्थित शिका म्हणजे तुम्हाला पुढे जड जाणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर बघा अजून सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला 2 लॉ इथे शिकायचे. एक म्हणजे काय असेल मित्रांनो, KCL आणि दुसरा असेल KVL, बरोबर. म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ, बरोबर आहे. आणि ह्या लॉवर तुम्हाला थोडे काय असेल रे, सिंपल न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला शिकायचे, बरोबर आहे. मी तुम्हाला परत सांगतो, जर तुम्हाला न्यूमेरिकल शिकायची असेल किंवा न्यूमेरिकल जर सॉल्व्ह करायची असेल तर तुम्हाला त्या रिलेटेड थिअरी जर व्यवस्थित समजली तर न्यूमेरिकल तुम्हाला जड जाणार नाही. लक्षात आलं. आता पहिली तुम्हाला थोडी थिअरी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला इझी जाईल. कळालं. चला नेक्स्ट. त्यानंतर बघा मित्रांनो युनिट 3, बरोबर आहे. आता युनिट 3 म्हणजे तुम्हाला काय दिलं, कॅपॅसिटर्स अँड बॅटरी. मी तुम्हाला म्हटलं होतं ना कॅपॅसिटर. आता बऱ्याच लोकांना कॅपॅसिटर काय हे माहितीच नाही आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फॅन बघितला असेल, बरोबर आहे, आपला सिलिंग फॅन जो असतो त्याच्या वरच्या साईडला एक पांढरी डबी असते, किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पाण्याचा जो नळ असतो त्याला एक सिंगल फेज मोटर आपण जोडलेली असते, छोटीशी पाण्याची मोटर, त्याला सुद्धा एक पांढरी डबी लावली असते, बरोबर ना. ती पांढरी डबी म्हणजे काय मित्रांनो, त्याला आपण कंडेन्सर म्हणत असतो. आणि कंडेन्सर इज नथिंग बट कॅपॅसिटर. तो तुमचा काय असतो रे, कॅपॅसिटर, बरोबर. तिथे पांढऱ्या डब्बीचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे. मग हा जो कॅपॅसिटर मी तयार, कारण त्याची वेगवेगळी आणखी डिझाईन आहे ना, असं नाही की तेवढाच एक वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स आहेत. तर त्यानुसार तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे हा कॅपॅसिटर कसा बनलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये पॅरल प्लेट असतात, हे सुद्धा तुम्हाला डिस्कस करायला मिळेल, बरोबर आहे. त्यानंतर व्हेरियस कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर म्हणजे सर लाईक दॅट तुम्ही म्हणू शकता, सिरीज असेल, पॅरल असेल, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत, बरोबर आहे. अजून महत्त्वाची गोष्ट कॅपॅसिटरचा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. FEE सुरू करायच्या अगोदर, बरोबर आहे, तुम्ही काय करा, आपल्या चॅनलवर एक रामू, लालू आणि श्यामू असा अरे कहना क्या चाहते हो 3 इडियट्सचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तो आवर्जून बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर पुढचा पार्ट तुम्हाला समजायला अडचण येणार नाही. मी हे असं का सांगतोय बघा, तुम्हाला इथं डायरेक्ट कॅपॅसिटर दिलंय, बरोबर, पण कॅपॅसिटर नेमकं काय असतं किंवा त्याचे काय फंक्शन आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मित्रांनो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकदम मी कॉमेडी वेनं 3 इडियट्स म्हणून नाव दिलं. तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल तो व्हिडिओ बघायला. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. रामू, लालू आणि श्यामूचा. रामू म्हणजे रजिस्टर, लालू म्हणजे इंडक्टर आणि श्यामू म्हणजे कॅपॅसिटर, बरोबर. त्याचे प्रत्येकाचे मी फंक्शन त्याच्यामध्ये एक स्टोरी बनवून दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील, बरोबर आहे. आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही इथं वापस आल्यावर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल, अरे कॅपॅसिटरमध्ये तर असे फंक्शन असतात, बरोबर आहे. मग मी त्याच्यामध्ये मला सांगितलेलं आहे की कॅपॅसिटर हा एक एनर्जी स्टोअर करतो, बरोबर आहे. मग हा एनर्जी स्टोअर कसा करतो तर हे मित्रांनो आपल्याला थिअरी सुद्धा बघायचं आहे आणि डेरिव्हेशन थ्रू सुद्धा बघायचं आहे. लक्षात आलं. मग त्याचं एक डेरिव्हेशन सुद्धा असेल, तर ते डेरिव्हेशन जे असेल त्यासाठी तुम्हाला पहिले काय समजून घ्यावं लागेल मित्रांनो, थिअरी. लक्षात आलं. मग एनर्जी स्टोअर करतो म्हणजे याचा अर्थ काय, तो चार्ज होत असेल किंवा मी त्याला काय करू शकतो, डिस्चार्ज पण करू शकतो. मग नेमकं चार्जिंग कशी होती आणि डिस्चार्जिंग कशी होती हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन व्होल्टेज आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हा एक टॉपिक आहे मित्रांनो, तो तुम्हाला तुमच्यासाठी नवीन आहे, बरोबर आहे. तर हाही तुम्हाला ज्यावेळेस आपण डिस्कस करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल, बरोबर. नेमकं ब्रेकडाऊन व्होल्टेज काय असतं, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा, जे कॅपॅसिटर आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं त्याचे ॲप्लिकेशन नेमकं काय असेल, म्हणजे हा कॅपॅसिटर कुठं वापरला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज ॲप्लिकेशन ऑफ कॅपॅसिटर. लक्षात आलं.
हां, त्याच्यानंतर आपण जाऊया बॅटरीकडं, बरोबर आहे. मग बॅटरी हा शब्द फक्त आपण लहानपणापासून ऐकला असेल किंवा फक्त डोळ्याने कधीतरी बघितलं असेल, बरोबर आहे. मग ह्या बॅटरीच्या कोणकोणत्या टाईप्स असतात किंवा ही बॅटरी कशी डिझाईन केली जाते, कन्स्ट्रक्शन ऑफ बॅटरी, हे सुद्धा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये ऑलरेडी फर्स्ट सेमेस्टरला झालं आहे मित्रांनो थोडंफार. ओके, तरी तुम्हाला आता ते डिटेलमध्ये शिकायचं आहे. अजून मी बॅटरी सीरीजमध्ये कनेक्ट केला किंवा त्याच बॅटरी मी पॅरलमध्ये कनेक्ट केल्या तर नेमकं काय इफेक्ट होतो, बरोबर आहे. म्हणजे मी बॅटरी जर सीरीजमध्ये कनेक्ट केलं व्होल्टेज वाढत असतो की सेम राहतो, मी पॅरलमध्ये कनेक्ट केला तर व्होल्टेज वाढत असतो की सेम राहतो, हे आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. लक्षात आलं. आणि तुम्हाला माहिती आहे आपण बॅटरी चार्ज करत असतो आणि विशेष म्हणजे त्याचा यूज करून आपण डिस्चार्ज पण करत असतो. मग नेमकी त्याची चार्जिंग आणि त्याची डिस्चार्जिंग कशी होती तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग ही कन्सेप्ट आपल्याला कॅपॅसिटरची पण बघायची आणि बॅटरीची पण बघायची, बरोबर आहे. हां, चला त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टर जो असेल तो कशाचा असेल, मॅग्नेटिक सर्किट. मी तर म्हणेल हा खूप फेवरेट आणि खूप इंटरेस्टेड आणि खूप मजेशीर चॅप्टर असेल. हा तुम्हाला जर शिकायचा असेल ना, तर एकदम डेप्थमध्ये शिका किंवा एकदम समजून घेऊन शिका. एवढा इंटरेस्टेड चॅप्टर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एंटर कराल तेवढा तुम्हाला लक्षात येईल, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप उत्साह येतो माणसाला. बघा कसा, पहिला पॉईंट बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मी याच्यासाठी सांगतोय, हा जो चॅप्टर आहे ना किंवा हा जो पॉईंट आहे ना, हा तुम्हाला पूर्ण इमॅजिनरी आहे, बरोबर आहे. आणि इमॅजिनरी जे असेल त्या गोष्टी शिकायला खूप मजा येते. म्हणजे याच्यात तुम्हाला डोळ्याने काही दिसणार नाही. जसं की तुम्हाला तुम्ही एखादं मॅग्नेट घ्या, चुंबक घ्या, चुंबकावर एखाद्या लोखंडाची वस्तू न्या किंवा एखादे आयर्न पार्ट न्या, तो त्याला अट्रॅक्ट करतो, बरोबर आहे. अट्रॅक्ट करतो याचा अर्थ ते काही जादू आहे का? नाही. त्याच्यामुळे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे, बरोबर आहे. आणि ते सायंटिफिक रिझन तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात की ज्या इमॅजिनरी आहे, बरोबर आहे. हे खूप इंटरेस्टेड आहे मित्रांनो. तुम्हाला जसं जसं पुढे जाऊ आपण त्यावेळेस तुम्हाला हळूहळू कळेल. आणि याच्यासाठी आपण बऱ्याच ट्रिक्स सुद्धा बनवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म लक्षात राहील, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले शिकायचं तुम्हाला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे त्या इमॅजिनरी लाईन्स कुठून आल्या, कशा आल्या किंवा त्याला आणखी कसं काय करता येईल ते आपण डिस्कस करूया. त्यानंतर बघा, त्यालाच आपण काय म्हणत असतो, फ्लक्स. अजून त्याची फ्लक्स डेन्सिटी असते, फ्लक्स इंटेन्सिटी असेल, बरोबर आहे. फ्लक्स डेन्सिटी ज्याला आपण बीने शो करत असतो, फ्लक्स इंटेन्सिटी ज्याला आपण एचने शो करत असतो. नंतर आपल्याला हा बी आणि हा एच या दोघांचा एक कर्व तयार करायचा आहे, त्याला आपण हिस्टेरिसिस लूप वगैरे म्हणणार आहे, बरोबर. हे पुढे गेल्यावर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल, बरोबर आहे. त्यानंतर जसं तुम्ही EMF बघितलं होतं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इलेक्ट्रिक सर्किटसाठी, तसं इकडे तुम्हाला कोणता बघायचं मित्रांनो, तो EMF, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, बरोबर आहे. हा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जो असेल याच्यासाठी आपण बऱ्याच ट्रिक्स बनवलेल्या आहेत. तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. जसं की समजा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, ट्रिक्स कशा असतात किंवा आपण याला इंटरेस्टेड वेनं कसं शिकणार आहे. समजा MMF जो असेल, मी त्याचा फॉर्म्युला असतो बघा मित्रांनो, N×I, बरोबर आहे. काय असतो फॉर्म्युला? N×I. आणि याचा युनिट जे असतो मित्रांनो, हा जो असतो, Nला आपण नंबर ऑफ टर्ननी शो करत असतो आणि आयला आपण कशाने शो करतो, अँपियरने. सॉरी, आयला कशाने मोजतो आपण, अँपियरने, बरोबर आहे. म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न कशाने मोजतो आपण, T, आणि करंट कशाने मोजतो आपण, अँपियरने, बरोबर आहे. मग हा एक फॉर्म्युला माझ्याकडे डिझाईन झालेला आहे मित्रांनो, बरोबर आहे. हा ॲक्च्युअलमध्ये फॉर्म्युला तुमचा एवढाच आहे, बरोबर आहे. पण हे तुमचं पुढं काय असेल त्याचा युनिट, म्हणजे MMF = N×I, आणि हे त्याची काय असेल युनिट, टर्न अँपियर. मी याला काय केलं मित्रांनो, एक इंटरेस्टेड वेनं बनवलं. आता ते कसं बघा, मी याला कसं म्हणणार, मामा मला फक्त नीता पाहिजे, खतम. आज आज अभी अभी हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, it's okay, it's okay, it's okay, it's okay. अच्छा सुनो, खतम, बरोबर आहे. म्हणजे हा लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहून जाईल, बरोबर आहे. नीता नीता नीता, बरोबर आहे. म्हणजे काय, NITA. N म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न, करंट, टर्न आणि अँपियर. बघा, म्हणजे अशा वेनं आपण त्याला डिस्कस करणार आहोत, बरोबर आहे. आणि अशा वेनं डिस्कस करण्याचं रिझन आहे मित्रांनो, की आपण एक माणसाचा गुणधर्म असतो, आपण कधी ना कधी काही गोष्टी विसरत असतो. पण अशा वेगळ्या वेनं जर शिकलं तर तुम्ही 100% लॉंग टर्म तुमच्या सहज लक्षात ठेवू शकता. क्लिअर आहे, कळालं मित्रांनो. चला नेक्स्ट. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, अँपियर टर्न्स म्हणजे त्याचं युनिट असेल. त्यानंतर बघा, रिलक्टन्स नेमकं काय असतं, बरोबर आहे ना, परमियन्स नेमकं काय असतं, आणि रिलेक्टिव्हिटी. आता तुम्हाला फक्त शब्द माहिती आहे, मी तुम्हाला या शब्दातून त्याचा मिनिंग बाहेर काढून देणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला हळूहळू कळेल पुढे गेल्यावर, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं लक्षात येईल काही गोष्टी, बरोबर आहे. त्यानंतर बघा, पुढचा पार्ट आहे बघा, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. मी तुम्हाला म्हटलं ना की पहिला 1-2 चॅप्टर आपण काय शिकणार आहे मित्रांनो, इलेक्ट्रिक सर्किट, आणि हे चॅप्टरची सुरुवात आपली कशापासून होणार आहे, मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो, हा पॉईंट मी तर म्हणेल खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हा पॉईंटवर पूर्ण सब्जेक्ट कव्हर करू शकता. काय करायचं, इलेक्ट्रिकल सर्किटचे पूर्ण पॉईंट बाहेर काढायचे, मॅग्नेटिक सर्किटचे पूर्ण पॉईंट बाहेर काढायचे, दोघांचं कंपॅरिझन करायचं. गॅरंटी सांगतो, झालं तुमचं FW खतम. बघा, तुम्हाला मी हळूहळू ज्यावेळेस आपला सिलेबस कव्हर होईल त्यावेळेस मी तुम्हाला सगळी ट्रिक्स किंवा सगळं सांगतो हे कसं करायचं. अभ्यास करण्याचा पण एक वे असतो मित्रांनो, की त्याला आपण म्हणतो स्मार्ट स्टडी. तशा पद्धतीने मी तुम्हाला 100% सांगेल. आणि एक वेळ एंड ऑफ द चॅप्टर किंवा एंड ऑफ द सिलेबस तुम्हाला कळेल की अरे आपण खूप स्मार्ट वेने गेलो आहे,
बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, मॅग्नेटायझेशन कर्व. मॅग्नेटायझेशन कर्व मी तुम्हाला आता बोललो होतो वर बघा, याला फ्लक्स डेन्सिटीला आपण बी म्हटलो बघा. मग तुम्हाला हा कर्व समजायचा असेल तर हे समजणं महत्त्वाचं. म्हणजे काय, प्रत्येक पॉईंट एकमेकाचे कोरिलेट आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं की पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा, हे सगळे पॉईंट एकमेकाचे रिलेटेड आहे. म्हणजे त्यामुळं पहिल्या दिवसापासून तो एक कन्सिस्टन्सी ठेवा किंवा पहिल्या दिवसापासून प्रत्येक पॉईंट समजून घेऊन का, वेळ लागू द्या, काही अडचण नाही. बरोबर आहे. पण एकदा का तुम्हाला ती गोष्ट समजली तर पुढची गोष्ट समजायला तुम्हाला त्रास होणार नाही. मग तुम्हाला काय म्हटलं मी, बी कळाला, मला एचही कळाला सर. मग ह्या दोघांचा कॉम्बिनेशन पासून मला एक कर्व तयार होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन कर्व. बरोबर आहे. आणि या कर्व पासून एक लूप तयार होणार आहे, त्याला म्हटलं मी मॅग्नेटिक हिस्टेरिसिस किंवा हिस्टेरिसिस लूप. बरोबर आहे. आणि त्याचे ॲप्लिकेशन काय असेल त्या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहे. चला, हा झाला पार्ट 1. आता त्याचा पार्ट 2 जो असेल तो असेल तुमचा पुढचा चॅप्टर. म्हणजे मॅग्नेटिक सर्किटचा हा पार्ट 1 झाला आणि मॅग्नेटिक सर्किटचा पार्ट 2 जो असेल दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे काय, मॅग्नेटिक सर्किटचं इंट्रोडक्शन आपला चौथा चॅप्टर सांगणार आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला काय शिकायचं त्याच्या ॲप्लिकेशन. बरोबर आहे. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं इथं सुद्धा की तुम्हाला बरेच लॉ इथेही तुम्हाला डिस्कस करायला मिळेल. बघा, सुरुवातच झाली, सगळ्यात पहिला असेल तुम्हाला फॅराडेचा लॉ. तुम्ही ऑलरेडी हे सगळ्यांनी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे. बरोबर. त्यानंतर लेन्झ लॉ असेल, त्याच्यानंतर फ्लेमिंग राईट हँड रूल असेल किंवा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल असेल, असे वेगवेगळे लॉ सुद्धा तुम्हाला इथे डिस्कस करायचे आहे. जसं तिकडे तुम्ही ओम्स लॉ वगैरे बघितला होता, तसं इकडे सुद्धा तुम्हाला काही लॉज शिकायचे आहेत. बरोबर आहे. मग आता हा इंड्यूस EMF नेमका काय असतो, जसं तुम्ही शिकले होते बघा, EMF शब्द तुम्ही ऐकला अगोदरच्या चॅप्टरमध्ये, तो हा कसा तयार होतो, इंड्यूस EMF कसा होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तुम्हाला ॲक्च्युअली 2 लॉ शिकायचे, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. बरोबर आहे. तर हे लॉचे स्टेटमेंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर हे लॉचे स्टेटमेंट झाल्यानंतर हा लॉ कुठे यूज होतो, बरोबर, किंवा ॲप्लिकेशन ऑफ दॅट लॉ काय असेल तेही तुम्हाला डिस्कस करायचं. बरोबर आहे. आणि ही स्टेटमेंट जी असेल, गॅरंटी सांगतो मित्रांनो, तुम्हाला अजिबात पाठ करू देणार नाही. बरोबर आहे. तुमच्या एवढी सहज डोक्यात बसेल की तुम्ही सांगितल्यावर लक्षात येऊन जाईल. बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर बघा, स्टॅटिक आणि डायनामिक EMF. बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हटलं तर EMF, मग EMFचे पण आणखी 2 टाईप्स कळाले मला. एक असेल स्टॅटिक EMF आणि एक असेल डायनामिक EMF. म्हणजे स्टॅटिक म्हणजे काय बघा, तुम्हाला शब्दातच समजा, स्टॅटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठली मुवमेंट नाही आहे, कॉन्स्टंट असेल. डायनामिक म्हणजे त्याच्यामध्ये मुवमेंट असेल. मग नेमकं काय होतं हे आपल्याला डिस्कस करायचं. बरोबर आहे. त्यानंतर बघा लेन्झ लॉ. आता लेन्झ लॉ म्हणजे काय, मी तुम्हाला त्याचं एक शॉर्टकटमध्ये एकदम वाक्य सांगतो बघा, ज्याच्या ताटात खाल्लं त्याच्या ताटाला लाथ मारणे. लक्षात आलं, दॅट इज कॉल्ड ॲज लेन्झ लॉ. म्हणजे कसं ते तुम्हाला आता पुढं कळेल. बरोबर. त्यानंतर फ्लेमिंग्स राईट हँड रूल. बरोबर आहे. लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल किंवा त्याचे त्या रूल जे असेल त्याचे स्टेटमेंट काय असेल, त्याचा यूज काय असेल, हळूहळू आपण हे सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. त्यानंतर सेल्फ इंडक्टन्स काय असतं, कोइफिशियंट ऑफ सेल्फ. आता पहिली गोष्ट इंडक्टन्स म्हणजे काय मला समजून घ्यावं लागेल. त्यानंतर मला कळेल सेल्फ असेल, कोइफिशियंट असेल, बरोबर आहे, किंवा म्युच्युअल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की पहिल्याच चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलं रजिस्टर, मधल्या आत्ता एका चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलं कॅपॅसिटर, आणि आता आपल्याला लास्टमध्ये काय डिस्कस करायचं काय, इंडक्टर. बरोबर. म्हणजे शेवटी आलं तुमचं इथंच. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तो व्हिडिओ आवर्जून बघा, रामू, लालू आणि श्यामूचा. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये बघा इंडक्टन्स. आता हे इंडक्टन्स जे असेल ते आपल्याला कसे बघायचे, ते सिरीजमध्ये बघायचे, किंवा आपण इंडक्टन्स हा पॅरलमध्ये कनेक्ट करू शकतो किंवा सिरीजमध्ये सुद्धा कनेक्ट करू शकतो. नेमकं सिरीजमध्ये केल्यावर काय होईल आणि पॅरलमध्ये केल्यावर काय होईल हे सुद्धा आपण डिस्कस करायचं. बघा, रजिस्टर सुद्धा सिरीज पॅरल कनेक्ट करायचे, कॅपॅसिटर सुद्धा सिरीज पॅरल कनेक्ट करायचे, आणि इंडक्टर सुद्धा सिरीज पॅरल कनेक्ट करायचे आहे. आणि त्या प्रत्येक क्वांटिटी किंवा प्रत्येक सिस्टममध्ये आपल्याला त्याचं काय काय इफेक्ट होतो ते सुद्धा डिस्कस करायचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, टाईप्स ऑफ इंडक्टर असेल. आता हे जे इंडक्टर असतो त्याचे किती टाईप्स असेल किंवा त्याचे ॲप्लिकेशन असेल. आणि अजून महत्त्वाचं, जसं माझा कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो तसंच माझा इंडक्टर सुद्धा एनर्जी स्टोअर करतो. पण ती कोणती स्टोअर करतो, तर ती कोणती असेल, मॅग्नेटिक फील्डची एनर्जी असेल. बरोबर आहे. आणि ही एनर्जी कशी स्टोअर करतो, काय करतो, त्याचं सुद्धा आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे विथ थिअरी असेल. बरोबर आहे. तर त्यासाठी पहिले मी परत सांगतो मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा कोण एनर्जी स्टोअर करतो, कोण नाही करत, हे तुम्हाला पहिले ते समजून घ्या. नंतर तुम्ही इथं आले तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. कळालं मित्रांनो. तर अपेक्षा करतो की आपण FEE जे असेल या सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. बरोबर आहे. आणि या ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी कळाल्या असेल, किंवा आपल्याला इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे, किंवा काय काय शिकायचं आहे. बरोबर आहे. आणि परत सांगतो, हा सब्जेक्ट तुम्हाला फक्त सेमिस्टर म्हणून शिकायचा नाही, हा सब्जेक्ट तुम्हाला एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून शिकायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आज जे शिकणारे तुम्हाला 1 वर्षाने काम येणार आहे, आज जे शिकणारे तुम्हाला 4 वर्षाने काम येणार आहे, आज जे शिकणारे तुम्हाला आयुष्यात कधीही काम येणार आहे. म्हणून FEE हा आपल्याला लाईफ टाईमसाठी लक्षात ठेवायचं आहे. हे तुमच्या डोक्यात ठेवा मित्रांनो. कारण मी आज जे सांगतोय हे तुम्हाला उद्या गेल्यावर पश्चाताप होण्यापेक्षा आजच त्याच्यावर तुम्ही वर्कआउट करा.
बरोबर आहे. तुम्ही तुमचे सिनियर असेल, तुम्ही तुमचे अजून आसपासचे कोणी जे इन फ्युचर जे ऑलरेडी तुमचे पुढे गेलेत त्यांना तुम्ही डिस्कस करू शकता की या सब्जेक्टचं महत्त्व काय असेल. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो, तर ती वेळ वाया जाऊ देऊ नका. आतापासून त्याला समजून घेऊन करा. जेवढा वेळ लागेल तेवढं चालेल, पण समजून घेऊन करा. मी परत सांगतो, जेवढा समजून घेऊन करसाल तेवढा तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल आणि लॉंग टर्मसाठी पुढे तुम्हाला इन फ्युचर अजून खूप मोठी मदत होईल. कळालं मित्रांनो? चला तर ठीक आहे, आज आपण इथे थांबून जाऊया. जर तुम्हाला काही क्वेरीज किंवा काही डाऊट आला असेल तर तुम्ही मला कमेंट किंवा मेसेज करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू.